प्रत्येकाला जगण्यासाठी प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची गरज असते आणि तो देण्याचं काम झाडे म्हणजेच वृक्ष करतात। हे सर्व मान्य आहे, मात्र शहरीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी झाडी तोडली जातात, त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते। याचा कळत नकळतपणे सर्वांच्या आरोग्यावर परिणाम होतो। या गंभीर परिणामांपासून वाचण्यासाठी वृक्षारोपण करणं अत्यंत आवश्यक आहे। हीच बाब लक्षात घेऊन मंगरुळपीर येथील पोलीस स्टेशन परिसरात महिला समुपदेशन केंद्राच्या पुढाकाराने एक महत्त्वाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला। वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज आहे, यात शंकाच नाही, परंतु त्यासोबतच वृक्ष संवर्धन हे त्याहूनही महत्त्वाचं आहे। हीच महत्त्वपूर्ण बाब लक्षात घेऊन महिला समुपदेशन केंद्रानं मंगरुळपीर पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण केले आणि त्यासोबतच वृक्ष संवर्धन करण्याचा ध्यास घेतला। पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि ते अबाधित ठेवण्यासाठी घेतलेल्या या स्तुत्य पुढाकाराबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे। दरम्यान ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात कमालीचा बदल झालाय। मानवी अतिक्रमणामुळे होणारी जंगलतोड वाढल्यानं वन्यजीव, पशुपक्षी आणि एकूणच वातावरणाला धोका निर्माण झालाय। वृक्षतोड हे याचं प्रमुख कारण आहे। सुदैवानं अलीकडे मानवाला याचं महत्त्व कळू लागलं असून वृक्षारोपण करण्याकडे अधिकाधिक भर दिला जातोय। वृक्षारोपण हे महत्त्वाचं आहेच, पण त्यासोबतच त्याचं संवर्धन ही खरी काळाची गरज आहे। वृक्षांचे संवर्धन झाले तरच भविष्यातील पर्यावरण अबाधित राहील आणि त्यामुळे वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धन करावे असं आवाहनही यावेळी करण्यात आले। यावेळी महिला समुपदेशन केंद्र, पोलीस स्टेशन मंगरुळपीर, जिल्हा वाशिम यांच्यासह ठाणेदार किशोर शेळके, एपीआय गणेश काळे, पीएसआय ज्ञानेश्वर धावडे, संरक्षण अधिकारी आर.एन. सुरजुसे, महिला समुपदेशन केंद्र पोलीस स्टेशनचे कर्मचारी संतोष भगत, पोलीस कर्मचारी रमेश जाधव, प्रमोद थोरवे, प्रमोद वानखडे, प्रवीण माळकर, मनीष आढे, संतोष बारड, रफिक मांजरे, विनोद मनवर, योगेश भातुलकर, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते ओंकार खिराडे आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते। प्रतिनिधी फुलचंद भगत, NTV न्यूज मराठी, मंगरुळपीर, वाशिम।